राजकीय बातमी आहे। दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरे यांना दे धक्का। दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करणार आहे। तर ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडतायत आणि लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। ऐन निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का। तर म्हात्रेंच्या बंडाळीचा परिणाम काय होणार पाहूयात। दीपेश म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबाचा कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात दबदबा आहे। डोंबिवलीतील ठाकरे गटाचे एकमेव खेळाडू हरहुन्नरी शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे। दीपेश म्हात्रे 3 वेळा नगरसेवक आणि 2 वेळा स्थायी समिती सभापती होते। दीपेश यांचे वडील पुंडलिक म्हात्रे कल्याण डोंबिवलीचे महापौर होते। मूळचे शिवसैनिक दीपेश आधी शिंदेंसोबत नंतर ठाकरे गटात आले। माझा प्रवेश होईल त्यावेळेला आता कार्यकर्त्यांची रेलचेल, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मी प्रवेशासाठी निघालेलो आहे आणि प्रवेशाच्या ठिकाणी पोहोचून मी पत्रकारांना सविस्तर आजच्या निर्णयाबद्दलची माहिती सविस्तर देईन। मात्र मोठा फटका जो आहे आता ठाकरे गटाला बसणार आहे। शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते तेव्हा पण त्यांना फटका बसलेला, पण आता हा मोठा फटका मानला जातो। नेमकं आता आदित्य ठाकरे सारखे व्यक्ती या ठिकाणी येऊन गेले, तुमची नाराजगी त्या पक्षावर? नाही, नाराजीचा विषय नाही। 11:30 वाजता सर्व दृश्य आपल्या समोर स्पष्ट होईल की माझा निर्णय मी का घेतलेला आहे आणि प्रवेशानंतर बऱ्याचशा गोष्टी मला पत्रकारांशी बोलायच्या आहेत। सविस्तर मी प्रवेश झाल्यावर 11:30 वाजता बोलेन। मोठा गाव एक प्रकारे मोठा गाव म्हटलं तर भगवमय वातावरण होतं।